सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपानं सोलापूर महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी या निवडीचं नेतृत्व करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिशन 75चा विडा उचललाय. पण या मिशनला आयारामचा किडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेवर एखादी सत्ता मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांनी निवडणूक जिंकण्याची क्षमता असणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा सुरू केलाय. त्यामुळे भाजपमध्ये आता आतले विरुद्ध बाहेरचे, जुने विरुद्ध नवीन असा नवा संघर्ष सुरू झालाय. सध्या सोलापूर शहरातील विधानसभेच्या 3ही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. दक्षिण उत्तर मतदारसंघात भाजपचे 2 दिग्गज देशमुख आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मार्गे भाजपमध्ये आलेले नौखे देवेंद्र कोटे हे मध्य मतदारसंघाचे आमदार आहेत. शहरातील हे 3 आमदार भाजपचे असले तरी तिघांच्या 3 तर आहेत. विजय मालकांचं तोंड उत्तरेला तर सुभाष बापूंचं तोंड दक्षिणेला आहे. मध्ये कोटे लटकले आहेत. मूळ भाजपच्या तालमी तयार झालेल्या 2 देशमुखांनी बाहेरून आलेल्या कोठ्यांना अद्याप जवळ केलेलं नाहीये. शिवाय बाहेरून आलेल्या जयकुमार गोरे यांचं पालकत्वही या 2 देशमुखांना मनापासून मान्य नाहीये. त्याचवेळी महापालिका निवडणुकीचं नेतृत्व गोरेंकडे गेलेलेही दोन्ही देशमुखांना पचलेलं नाहीये. यांचं न पचणं पालकमंत्र्यांना रुचलं नाही. त्यामुळे या दोन्ही देशमुखांना बाजूला ठेवून कोटे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सोबतीला घेऊन स्वतःचा सौता सुभा निर्माण करण्याचं काम सुरू केलंय. त्याचाच भाग म्हणून त्यांनी इतर पक्षातील नेत्यांना उमेदवारीचा शब्द देऊन भाजपवासी करण्याचा सपाटा लावलाय. त्यातूनच भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष जन्माला आलाय. ज्यांनी पक्ष वाढवला, ज्यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलं, त्या जुन्या आणि जाणत्या भाजपवाल्यांना उमेदवारी नाही आणि जे इतर पक्षातून भाजपमध्ये आले त्यांना मात्र उमेदवारीची बक्षिसं दिली गेली. त्यातूनच हा संघर्ष पुढे आलाय. दोन्ही देशमुख आमदारांनी आपण कार्यकर्त्यांसोबत राहणार असल्याचं पवित्रा घेतल्यामुळं आपोआपच या संघर्षाला बळ मिळालंय. सद्यस्थितीत विरोधक कुमकुवत झालेत. सध्याच्या बलाढ्य भाजपला हरवण्याचं बळ त्यांच्याकडे नाहीये. मात्र भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, गटबाजी यातून भाजपला हरवण्यासाठी भाजपवालेच पुढे सरसावलेत. यातून भाजपचा धोका निर्माण झालाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.